देवाला सुद्धा मन भावन आनंद व्हावा एवढी विश्वव्यापी भक्ती ज्यांची आहे ते बाबा विश्वंभर आहे. ए विश्वंभर ऐक ना बाळा, आता तुला माझ्याकडे यायची गरज नाही. योग्य वेळ आली की मी तुझ्याकडे येतो. बरं आता वारी करू नको. वारी वारी जन्मा मरणाची वारी. आपण अंबाबाईच्या आरतीमध्ये म्हणतो की नाही, आहारी पडलो आता संकट निवारी. देव वाचवणार आहे, देव जन्म मरण चुकवणार आहे. कोणतं जन्म मरण? खरा संसार कोणता आहे माईबाप? आद्य गुरु शंकराचार्य आपल्या अष्टकांमध्ये वर्णन करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खरी दुस्तारे कृपया पाहि मुरारे भज गोविंद भज गोविंद भज भज नित्य भाव नित्य भाव नित्य भाव या संसाराचा खरा सार बाबा विश्वंभरांना कळाला. बस इथे सार एकच आहे. सार 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 विठोबा नाम तुझे म्हणून शूळ पाणी जपत आहे वारंवार. सत्य तू सत्य तू विठ्ठला का दाविला जगदाकारा. ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. हे एक सत्य कळालं. भगवंताचं स्मरण केलं, पण पुन्हा पंढरपूरला जाऊन वारी पूर्ण केली आणि घराकडचा प्रवास प्रारंभ केला. चरित्र असं सांगतं, स्वप्न दृष्टांत झाला आणि सांगितलं, बाळा आता तुला वारीला यायची गरज नाही. मग तुझ्या गावामध्ये एक आंब्राई आहे, त्या आम्र वृक्षाच्या खाली तुला तुळशी आणि बुक्याचा सुगंध येईल. तिथे माझं वास्तव्य असेल. आता तू माझ्याकडे यायचं नाही, आता मी तुझ्याकडे येईल. सकाळी उठल्यानंतर गावच्या पाटलाला सांगितलं, देहू गावच्या, पण खरं वाटलं नाही लोकांना. समाज आहे बाबा, लवकर सत्यावर विश्वास ठेवत नाही, ढोंग्याच्या मात्र मागे लागतो हा समाज आहे. आणि मग त्या सुद्धा वेळेला अडचणी आल्या, पण सगळ्या समुदायांना एकत्र करून बाबा विश्वंभर तिथे गेले. तुळशी बुक्याचा सुगंध एका वृक्षाखाली येऊ लागला. तिथे खोद काम केलं आणि सुंदर साजिरी भगवान श्री हरी विठ्ठलाचं स्वरूप मूर्तीच्या रूपानं त्या ठिकाणी प्रगट झालं. आजही ती मूर्ती पूजनासाठी देहू गावामध्ये आहे. हा विश्वंभर बाबाच्या घराण्याचा इतिहास आहे. पूजन सुरू झालं, काळ सरला, भगवंतांनी आठवण काढली आणि विश्वंभर बाबांनी आपला देह ठेवला. पण जाता जाता भगवंताला प्रार्थना केली. बघा, जो होय मज अनन्य शरण, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, त्याचे निवारी मी जन्म मरण. पण कशी? इहलोकाची आणि परलोकाची दोन्ही यात्रा भगवंत सांभाळतो बरं का. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. विश्वंभर बाबांनी जाता जाता सांगितलं होतं, देवा मी चाललोय, पण जरुरी नाही माझ्या इतकी निष्ठा माझ्या परिवारामध्ये असेल. देवा ऐका बरं नीट. देवा संकल्प किती छान आहे. ए देवा ऐक ना. हो ऐकतो ना रे बाबा, ऐकतो ना. ऐक ना देवा, मी जातो, पण माझी अमाई आणि माझी 2 मुलं, येणाऱ्या सुना, कदाचित यांच्या बुद्धीमध्ये भक्तीचा प्रवाह उमगेल किंवा न उमगेल, पण देवा तू त्यांच्याकडून भजन करून घ्यायचं हे वचन घेतलं आणि मग देह ठेवला. याला म्हणतात पवित्रता. मग देह ठेवला. भगवंतांनी सुद्धा सांगितलं, विश्वंभरा काळजी करू नको, मी सगळं पाहेन. आणि म्हणून मग वारंवार अमाईच्या स्वप्नामध्ये भगवंताने जायचं.
आणि भगवंतांना सांगायचं पूजा आराधना करायला. मुलांना सांग, अमाई शिकव. वडिलांच्या नंतर ही परंपरा चालू असली पाहिजे. म्हणून जेवढे वारकरी बाप या ठिकाणी बसलेत ना, त्यांनी पुढची पिढी सुधारणं हे आपल्या हातामध्ये असतं. काही काही लोक आम्हाला म्हणतात ना, महाराज आम्ही जिवंत आहे तोपर्यंत या हो, पुढचं कुणाच्या हातामध्ये. असा शब्द कधीच वारकऱ्याच्या मुखात आला नाही पाहिजे. या उलट असा शब्द आला पाहिजे की महाराज आम्ही जिवंत तोपर्यंत तर तुम्ही याच, पण आम्ही मुलांना असे संस्कार दिले की पुढे सुद्धा ते संप्रदायाचा वसा चालवतील, म्हणून पुढे ही संघरचना चालू राहील, असा विश्वास माईबापांना आला पाहिजे. अमाईकडून करून घेतलं. अमाईने वारंवार हरी आणि मुकुंदाला जवळ बसवायचं, समजावून सांगायचं. हरी आणि मुकुंदानं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आई अगं हा परमार्थ चालत असतो, पण व्यवहार सुद्धा पाहला पाहिजे, व्यवहार सुद्धा समजला पाहिजे. दोघांची विवाह झाली, चांगल्या घरातल्या मुली सुना म्हणून घरामध्ये आल्या, पण मुलं काही ऐकत नाही. अशा वेळेला एक दिवस अमाईला दृष्टांत दिला देवाने. हे बघ, काही कारणास्तव राजाचं सैन्य म्हणून तुझी मुलं युद्धासाठी जातील, पण क्षणार्धात त्यांना मृत्यू प्राप्त होईल. नीट ऐका, मृत्यू प्राप्त होईल. अमाई खडबडून उठल्या, मुलांना जवळ बोलून घेतलं आणि मुलांना सांगितलं, बाळांनो काही झालं तरी तुम्ही घर सोडून जायचं नाही. म्हणले आई का? मला विठ्ठलाने दृष्टांत दिलाय की तुझी मुलं जर घर सोडून गेली तर त्यांना भर दुपारच्या वेळेला मृत्यू प्राप्त होईल. आईनं सांगितलं, पण मुलांनी लक्ष दिलं नाही. आई भूक लागली, जेवायला वाढ. जेवता जेवता मुलं आईचं हसू उडवू लागले. आई स्वप्न कुठं खरे ठरतात का ग? असं कुणाचंही मनावर घेते, देव कुठे स्वप्नात येत असतो का? आणि अशा वेळेला दोघांची वार्ता सुरू झाली. थोडं धन जमवलं पाहिजे, थोडा व्यवहार पाहिला पाहिजे. चला आपण राजाच्या दरबारामध्ये जाऊ. आणि म्हणून ते राजाकडे गेले. त्या ठिकाणी राजाने त्यांना आदेश दिला आणि युद्धासाठी आपत्कालीन त्यांची निवड केल्याबरोबर त्याच दिवशी युद्ध करता करता रणांगणामध्ये हरी आणि मुकुंदाला मरण आलं आणि दोनही पुत्र गेले. आता मात्र अमाईचा संसार पुन्हा एकदा उघडा पडला. एका स्त्रीला दिवस गेले होते, पण एकाची पत्नी मात्र सती गेली. तेव्हा सती जाण्याची परंपरा होती. अमाईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. देवा आता काय करू सांग. नातवाला आणि सुनबाईला 9 लाख उमरे हे गाव आहे मावळामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये. देहू पासून अगदी जवळ आहे. तिथे ते सुनबाईचं माहेर आहे. 9 लाख उमरे गाव. त्या गावामध्ये पाठवून दिलं महाराज. बाळंतपण झाल्यावर आता पती नाही, आता कसं जायचं म्हणून ती तिथेच राहून गेले. अमाईने मात्र जशी होईल तशी भगवंताची भजन भक्ती, भगवंताचा अभिषेक जसा वेळ मिळेल तसा करायचा आणि भगवंताच्या ठाई मुरायचं. एक दिवसाचा काळ असा आहे, अमाई गेल्या. अमाईला निरोप आला. देह ठेवायची अवस्था अमाईची आली. भगवंताचं साजिर स्वरूप, भगवंताचं स्वरूप ध्यान करता करता अमाईनं आपला देह ठेवला. आणि त्यावेळेला सगळं गाव साक्षीत्वानं बघत होतं की त्या अमाईच्या मातीसाठी अर्थात मैतीसाठी सुनबाई आणि नातू आला, ज्याचं नाव विठ्ठल आहे. ते आले. त्यांनी सगळा विधी केला. गाव जेवण दिलं. हे सगळं सगळ्या गावांना पाहिलं, पण वस्तुतः तसं काही घडलेलं नव्हतं. काही दिवसानंतर विठोबाला स्वप्न दृष्टांत झाला नातवाला की तुझ्या गावी जा आणि तिथे माझं स्वरूप प्रकट झालंय, त्या मूर्तीची तू आराधना करायला प्रारंभ कर. त्यावेळेला देहू गावामध्ये अमाईचा नातू आणि सुनबाई ज्या वेळेला आले त्यावेळेला ते रडू लागले की आमची आजी गेली आहे, आमची सासूबाई गेली आहे, पण आम्हाला तुम्ही निरोप सुद्धा दिला नाही. आम्ही आलो असतो, सगळा विधी केला असता. तेव्हा सगळं गाव अचंबित झालं आणि त्यानं सांगितलं, अहो तुम्ही आला होता, सगळा विधी नातवानं केला. नातवाने कानाला हात लावला, नाही हो
एकाला खोटं ठरवणं ठीक आहे, पण सगळ्या गावाला खोटं ठरवायचं. आणि मग विठोबाच्या लक्षात आलं की माझ्या आणि आईच्या रूपात येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीने माझ्या आजीचा विधी केला. ही तुकोबारायांची वंश परंपरा बघा, किती भाग्याची गोष्ट आहे. नतमस्तकता झाली, डोळ्यातून पाणी गळालं. पण विठ्ठल जे नातू होते त्यांना क्रोध आला. देवा, एवढा दिवस आम्हाला तुझ्यापासून दूर का ठेवलं? का अंतरलास? का आमच्यावर रुष्ट झाला? आणि म्हणून विठोबानी भगवंत चरणावर मस्तक ठेवलं. नारायणम नमस्कृतम नरम चैव नरोत्तमम. तुझे जर आम्ही अंश आहोत नारायणा, तर तू आदि नारायण विठ्ठल रूपातला जर असशील तर माझी भक्ती स्वीकार. भजनानंदाला श्री विठ्ठलाने प्रारंभ केला. नारायण नारायण श्रीमन्नारायण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मधून मधून जरा जय करत जा. जय म्हणजे जे झोपलेत ते कडबडून जागे होतात बिचारे. त्यांना वाटतं काहीतरी चालू आहे. शेजारीन झोपली की जरा हळू चिमटा घेत जा. फक्त पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ देऊ नका केस. श्री विठ्ठल मुरले आहेत भजनामध्ये. अखंड आयुष्यभर भजन केलं. विठोबा यांचे चिरंजीव शंकर आहेत. शंकराचे चिरंजीव कान्हैया आहेत. आणि कान्हैयांचे चिरंजीव वलोबा आहेत. या वलोबांचा विवाह झाला कनकाई नावाच्या कन्येसोबत. वयाचे 40 वर्ष झाले पण मुलबाळ झालं नाही. वारी मात्र खंडलेली नव्हती, अखंड वारी आहे. कोणतंही संत चरित्र बघा, देवाकडून आलेला प्रसाद आहे संतांची उत्पत्ती. मग तो नामदेवरायांचा अवतार असेल, चोखोबारायांचा असेल, जनाबाईचा असेल किंवा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, देवाच्या आशीर्वादाशिवाय हे नाही आहे. जे मनुष्याकडून कधी होत नाही ते देवाकडून मागून घेतल्या जातं. 40 वर्ष झाले, सावकारकी आहे, प्रचंड संपत्ती आहे. वलोबाचा व्यवहार फार गुणी आहे. परमार्थ गुणी नाही, व्यवहारही गुणी आहे. कारण व्यवहाराला जोड परमार्थाची होती. सावकारकी होती बाबा, एवढ्या गावाचा हिशोब ठेवायचा. घोडे आहेत, दल आहे, नौकर चाकर आहेत, गाड्या आहेत, बैल जोड्या आहेत, हे सगळं आहे. सोनं आहे, नाणं आहे. गोरगरिबांना देण्याची दानत होती. सेठ म्हणून वावरत होते वलोबा, पण तरी सुद्धा अखंड विठोबाची वारी आहे. कारण हे भक्ताचं लक्षण आहे. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में करे तो दुख काहे को होय. जेव्हा दुःख येतं तेव्हा सगळे भजन करतील बाबा, पण सुखामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही परिस्थिती जे बघायला मिळतं ना, ते तुकोबांचं चरित्र आहे. नीट ऐका. देवाच्या समोर जायचं पण काही मागायचं नाही, मस्तक ठेवायचं आणि निघून यायचं. कधीतरी असं भजन व्हावं की देवानं म्हणावं काहीतरी माग. नाहीतर मग आपली भिकाऱ्याची जात आहे. पहिली पायरी चढली की भीक सुरू होत. देवा असं कर, देवाशी सुद्धा करार आहे बाबा. मला पाठीपोटी एखादी संतती दे, म्हणजे 1 क्विंटलचा भंडारा सप्त्यात करेल मी. देवाशी करार आहे, करार काही लोकांचा. एवढी भक्ती केली, एवढी वारी केली, पण कधी करार केला नाही, कधी मागितलं नाही. देवाला कुतूहल ना असं वाटायचं. एक दिवस कनकाईचं पडलेलं तोंड पाहिलं आणि म्हणून भगवंत सुद्धा स्त्री शक्तीला मानतात. घराची गुरु किल्ली बाईच्या हातामध्ये असते. म्हणून तुम्हाला सर कुठे चहा प्यायचा असेल तर फक्त एखाद्याच्या घरी जाऊन गृहिणीचं वर्णन करायचं. काय वहिनी तुम्ही येत म्हणून संसार चालला. ती म्हणते भाऊजी चहा तर प्या पण जेवून पण जा. ही गुरु किल्ली आहे. गृहिणी प्रसन्न झाली की सगळं काही होतं. आणि म्हणून भगवंताने सुद्धा स्त्रीलाच पकडलं. काय कनकाई बरं आहे ना. स्त्री जन्म तेव्हा साफल्य होतो ज्या वेळेला तिची कुश पवित्र होते, जिच्या पोटी संतती जन्माला येते, मग ती कन्या असो किंवा पुत्र असो. तोंड पडलेलं होतं, पण भाव मनातला श्रद्धावान होता. कनकाई विचार करा, ज्यांच्याशी देव बोलत असेल त्यांचं भाग्य किती मोठं आहे. सांगा, देव बोलतो. भगवंत प्रगटले, आवाज दिला, ए कनकाई का ग चेहरा पडलास, का मुख पडलंय तुझं, काय झालं मला नाही सांगणार.
भगवंत एवढा मधुर बोलतो ना कधी कधी भगवंत भक्ताला ठकवण्यासाठी. गोड बोलूनच त्यानं सगळं केलं. म्हणून तर गवळणी म्हणल्या जगाच्या पाठीवर सगळ्यात आगाऊ कोण असेल तर हा देव आहे. गोड बोलला राजा हरिश्चंद्राला सगळं रिकामं करून ठेवलं. शिबीर अशानं यज्ञामध्ये मांस टाकलं. गवळणी म्हणतात हा एवढा गोड बोलाय ना की आम्हाला सुद्धा वेड लावलं याने. हा फार आगाऊ आहे. ए कणकाई मला नाही सांगणार आणि नाहीतरी तुला माझ्याशिवाय कोण आहे ग? का रावळामध्ये आलं की तोंड पाडतेस? मग कणकाईनं मान खाली घातली. तुला ठाऊक नाही करे विठोबा, एका स्त्रीचं दुःख तुला नाही कळणार. सगळं गाव म्हणतं 40 वर्ष झाले लग्नाला, पण अजून कुस माझी उजवली नाही. हे तुला नाही तर अजून कुणाला कळणार? बस तेवढाच आधार घेतला, कारण तुकोबरायांच्या वंशाचे एवढे उपकार होते देवावर. तुम्ही म्हणताल देवावर? हो, जर भक्ताने देवाला काही मागितलं नाही ना तर देव सुद्धा ऋणामध्ये राहतो भक्ताच्या. म्हणून साधावया भक्ती काज नाही लाज. हे प्रमाण का आलं माहितीये? ते ऋणातून मुक्त होण्यासाठीच आलं. तेवढाच एक आधार पकडला. कणकाई काळजी करू नको, माझ्या आशीर्वादानं पुत्र प्राप्ती होईल तुला, काळजी करू नको. आणि मग भगवंतानेच दिलं म्हणल्यावर ते गोड असणार आहे. मग आले सावजी, मग आले तुकोबराय, मग आले कान्होबाराय. सुंदर संततीची प्राप्ती झाली आणि घर गोकुळासारखं आनंदाने भरलं. ओलोबांना इतकं बरं वाटलं. परमार्थाचा गंध दरवळला आणि सुखानं हा संसाराचा प्रवास प्रारंभ झाला. बघता 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 मुलं मोठी झाली. आता मुलांची विवाह करून दिली पाहिजे, हा न्याय आहे. सावकारकी काय होतच राहील. तीनही मुलांची लग्न रचना, विवाह रचना बांधल्या गेली. चांगल्या घरातल्या मुली आल्या. सुंदर विवाह सोहळा संपन्न झाला. आता 3 मुलं 3 सुना घरामध्ये आल्या. आता काय, घराचा व्याप अजून वाढला, जबाबदारी अजून वाढली. पण धन भरपूर होतं, नाही नाही म्हणता चालतच राहिलेलं होतं. अशा वेळेला भगवंताच्या आशीर्वादानं मोठा झालेला मुलगा सावजी हा वैराग्यवान निघाला. याला वैराग्य प्राप्त झालं आणि वैराग्य प्राप्त झाल्यावर याचं संसाराकडे दुर्लक्ष झालं. महाराज, एक मुलगा झाला संतोबा, ज्याचं नाव आहे अर्थात तुकोबरायांना रुक्मिणी नावाच्या पत्नीपासून. पण तीही आजारपणाला प्राप्त झाली. म्हणून आई वडिला देखत चांगलं व्हावं म्हणून अप्पाजी गुळवे पुण्याचे व्यापारी यांची दुसरी मुलगी जिजाबाई अर्थात आवली हिच्यासोबत तुकोबरायांचा आई वडिला देखतच दुसरा विवाह झाला. आणि मग तुकोबरायांना जवळ बोलवून घेतलं. तुका, सावजीचं मन व्यवहारात व्यापारात लागत नाही. तो उदासीन वृत्ती धारण केलेला आहे. हा सगळा भार आता तुका तुझ्यावर आलाय. बाबा मी बघतो ना हिशोब. कान्होबा अजून छोटे आहे. सगळी घराची जबाबदारी खांद्यावर घेतली श्री संत तुकोबरायांनी. आणि मग व्यवहार एवढा नेटका ठेवला की गावातली लोक म्हणायला लागली वलोबाचा दुसरा चिरंजीव फार बुद्धिमान आहे बरं, त्याला हिशोब फार कळतो, फार व्यवहार की फार सावकार की कळते असं म्हणता लोक वाहवा करायला लागली. लोकांना विश्वास आला की हा वलोबाच्या कुळाचा उद्धार करणार आहे. कारण का, लोकांच्या नजरेत पैशाला महत्व होतं. पण खरं आहे लोकांचं, हाच मुलगा वलोबाच्या कुळाचा उद्धारच करणारा निघाला. पुढे दिवस चाललेले होते महाराज. दिवस सरता 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 जशी उदासीनता तुकोबरायांची वाढली, ती वाढण्याचं कारण होतं ओलोबा भजनाला बसायचे, सगळ्या परिवाराला घेऊन बसायचे. भजनानंदाचा आनंद वाढला आणि भजन करता 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 दिव्य प्रकाश हृदयामध्ये प्रगट व्हायला सुरुवात झाली. कारण का, देवाचा प्रभाव आता वाढला. आणि मग सावकारकी करता करता कुठेतरी एका झाडाखाली तुकोबरायांनी बसायचं आणि भजन प्रारंभ करायचं. आता गंमत अशी झाली, जोपर्यंत भजन नीट चाललेलं नव्हतं तोपर्यंत सावकारकी नीट चालली होती. पण आता भजन नीट सुरू झालं आणि सावकारकी बंद पडली. आता मात्र दुष्काळाचं सावट आलं आणि सावकारकी बंद पडायला लागली. जिथं भजन आहे तिथे परीक्षा आहे, कालच्या चरित्रामध्ये आपण अभ्यासलं. आणि मग हळूहळू हळूहळू हळू दुष्काळग्रस्त गाव बनायला लागलं, पंचक्रोशी बनायला लागलं. मग त्यामध्ये आजाराचं सावट आलं.
वय वाढलं आणि वाढत्या वयामध्ये वल्लोबाच्या आता संकटही वाढायला लागली. त्यावेळेला तुकोबरायांना बऱ्यापैकी भजनाचा आनंद निर्माण झाला होता. आता तुकोबरायाचं संसारातही मन लागत नव्हतं. वल्लोबाने एक दिवस विचारलं, तुका काय होतंय रे? घर व्यवहार चालावा म्हणून तुझ्या हातामध्ये दिलं तर तूही सावजी सारखंच करतोयस. कुठे असतो इतका वेळ? बाबा, मंदिरात गेलं की निघूशीच वाटत नाही, तिथेच बसावंसं वाटतं. मन रमतं विठोबाच्या चरणावर. काय झालं मला कळत नाही बाबा. हिशोब लक्षात नाही राहत आता. असं वाटतं परमात्म्याशिवाय जगात कोणता आनंदच नाही दुसरा. वल्लोबांची काळजी वाढली आणि त्यांनी कनकाईला जवळ बोलून घेतलं. अगं आई, हा तुका काय म्हणतोय? अगं मला तर आता भीती वाटायला लागली आपल्या परिवाराची. का? अगं भगवंताच्या भजनात वेडा झालेला संसाराच्या कामाचा राहतच नाही. कारण का? एका मयानीत कधी दोन तलवारी बसत नाही ना बाबा. जहां राम है वहां काम नहीं और जहां काम है वहां राम नहीं. कारण हे वेड आहे, वेड. अशा वेळेला भजनानंदाचा आनंद वाढला आणि मग तुकोबराय गावच्या मंदिरातच नाही, पंचक्रोशीतल्या कुठल्याही मंदिरात जायचे आणि भजन करत बसायचे. बघता 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 प्रवाह निघून गेला. हळूहळू हळूहळू गोडी निर्माण झाली. विना हातामध्ये घ्यायचा, टाळ घ्यायचा, कितीतरी वेळ भजनच करत बसायचं. वचन दे मी वचन दे झालो मी तव छंदे. बोला, एवढं वेळ होता येईल का आपल्याला? आता कशाचं भान राहिलं नाही. बेल्ला नावाचं गाव आहे जुन्नर तालुक्यामध्ये. त्या बेल्ला गावामध्ये भजनाला निघाले, पण इकडे वडिलांनी हात धरला आणि वडील काकुळतीला आले. वल्लोबा, तू का? मला जरा बरं वाटत नाही रे. डोक्यावरून हात फिरवला. बाबा, देव सगळं बरं करेल. भजनाला निघून गेले आणि त्याच रात्री वल्लोबांना देव आज्ञा झाली, भगवंताचं दर्शन झालं. पण जात्या वेळेला वल्लोबा मोठ्या मोठ्याने घोष करत होते, कनकाई तुका कुठे गेला? तुका, तुक्याला बोलवा, मला महत्वाचं सांगायचंय. आजूबाजूला लोक एकत्र झाली होती तेव्हा लोकांना समज झाला अजून काहीतरी महत्वाचं गबाळ द्यायचंय, गाठोड द्यायचंय. खर तर गबाळच द्यायचं होतं, पण ते संसाराचं नव्हतं, ते होतं परमार्थाचं. कनकाईच्या डोळ्यातलं पाणी आवरत नाही. अहो, कुठे गेला तुका माहित नाही, सांगून गेला नाही, त्याला शोधायला पाठवते माणसं मी. गल्लीतली लोक एकत्र झाली होती. लोकांना बोलवलं, ए काना, अरे जा रे माझा तुका कुठे गेला? त्याचा बाप आठवण काढतोय, मला काय चित्र विचित्र दिसतं. गल्लीतली काही लोक धावली, पळाली. आजूबाजूच्या मंदिरात पाहिलं, तुकोबरायांचा कुठे पत्ता नाही. कुणीतरी सांगितलं इकडे जाताना पाहिलं म्हणून त्या दिशेला लोक गेली. शोधता 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 बराच काळ झाला. हातामध्ये हात होता कनकाईच्या आणि वल्लोबा संपले. तुका तुका म्हणता म्हणता वल्लोबा संपले. तुकोबरायांची आठवण काढता काढता अंतविधी सुद्धा झाला. एका मंदिरामध्ये तुकाराम महाराज सापडले आणि सापडल्यानंतर लोक अशी तुमच्यासारखी मांडी घालून बसली होती. तुकोबाचे डोळे बंद होते, डोळ्यातून पाणी वाहत होतं. कुठेतरी तुकोबा ब्रह्म मुहूर्तामध्ये भानावर आले आणि मग तुकोबांनी पाहिलं की लोक समोर बसलेली आहेत. तुकोबांनी त्यांना विचारलं, का रे गड्यानो, तुम्हालाही आता परमार्थ गोड वाटायला लागला का? तुम्ही का रडता? तेव्हा लोक पटापटा उठली, तुकोबांना जवळ घेतलं. तुका, घराकडे चल,
घराकडे चल, आम्हाला बाकी काही सांगू नको, घराकडे. अहो पण का? ओलोबाची स्थिती ठीक नाही आहे, घराकडे चला. लोकांसहित तुकोबराय देहू गावाकडे आले म्हणे. चौक भरलेला होता, कपाळाचं कुंकू पुसलेलं होतं, कणकाई भिंतीला चिटकून बसलेल्या होत्या. जमाव बघितला आणि पोटामध्ये वेदना सुरू झाल्या. लोक आली आहेत, डोळ्यासमोर अंधार दाटला. काय झालं असेल माझ्या घरामध्ये? तुकोबराय. आणि उंबरठ्यावर पाऊल ठेवल्या बरोबर समोर आई दिसली. आईच्या कपाळावरचं कुंकू पुसलेलं होतं, आईच्या डोळ्यात अलोट धारा होत्या. तुकोबरायांनी उंबरठ्यावरूनच आवाज दिला. एखादं वासरू गाईला बघून जसा हंबरडा फोडतो ना, तसं आई वेदना झाल्या, असह्य हंबरडा फोडला. आणि एखादं तानुलं जसं आईच्या पदराखाली येऊन धाय मोकलून रडतं ना, तसं तुकोबराय रडायला लागले. आई, बाबा कुठे आहे? तू क्या? अरे रात्रभर बाप तुका तुका करत होता. कुठं होतास रे लेका? कुठं होतास? बापाला तोंड पाहायचं होतं र तुझं, नाही दिसलं तुझं तोंड. असं कर, आपली अवघी अवघी संपत्ती दे दान आणि बापाला परत आण ना तुका. आणणार रे. आईचे डोळे पुसले आणि तुकोबराय रडायला लागले. आई, जगाच्या पाठीवर कुणी परत येत नसतं ग. आई, बाबा गेले. तुकोबराय रडत होते, कारण तुकोबरायांच्या रडण्याचं एक कारण होतं. भजन करता करता काही चुकलं तर पाठीवर थाप देऊन ओलोबा म्हणायचे, तू क्या चुकलास लेका? आता मला समजावून सांगणारा माझा बाप गेला. म्हणून तुकोबरायांचे अश्रू अनावर होते. विठोबाला आठवलं, विधी पूर्ण केला. तुकोबरायांच्या पायातली शक्ती आता संपत चाललेली होती. घरातला कुटुंब प्रमुख गेला की घराची जबाबदारी मोठ्या मुलावर येत असते. पण मोठा मुलगा तर भानावरच नाहीये. तो तर देवाच्या चिंतनामध्ये एवढा डुबलाय की त्याला पित्याचा जाण्याचा शोकही नाही. सावजी, निरागस जीवन आहे सावजींचं. काळ मध्ये गेला. देवाचा प्रभाव बघा. ज्याला देवाला द्यायचंय ना, अगोदर त्याचं भरपूर काही देव घेतो. काय काय घेतलं तुकोबरायांचं? 6 महिने झाले माय नेली हो तुकोबरायांची. कणकाई सुद्धा गेल्या गेल्या. तुकोबराय देवाच्या समोर बसून रडतायत. माय गेली, पाप गेला, मज कोण सांभाळी विठ्ठला. ए देवा, ऐक ना, आता माझं कोण आहेस? आता माझा सर्वस्वी भार तुझ्यावर आहे देवा, तुझ्यावर आहे. घराची सगळी जबाबदारी आली. पण सावट वाढत चाललेलं होतं, दुष्काळ वाढत चाललेला होता. अशा परिस्थितीमध्ये सावजींची पत्नी सुद्धा मृत्युमुखी पडली. सावजी तीर्थयात्रेला निघून गेले. पुन्हा सावजीचा पत्ता लागलाच नाही. कुठे गेले आणि कसे गेले? व्याप्त झाले परमेश्वराच्या ठाई. दम्याचा आजार वाढला रुक्मिणी मातोश्रींचा, तुकोबांच्या पहिल्या पत्नी आई साहेब. आजार वाढला. आता काय करावं? धड म्हणतो मी, वेळ म्हणतो मी. गावामध्ये सगळी दुष्काळाची लाट आली. पण एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुकोबा सावरलेले होते. ही प्रतिकूलता प्रारंभ झाली, पण एक दिवस सुद्धा भगवंताचं भजन खंडलेलं नव्हतं. भगवंताकडे कशाही प्रकारची तक्रार नव्हती. अशा वेळेला कान्होबाला जवळ बोलून घेतलं. कान्होबाला, कान्हा, हिशोबाच्या वह्या आण बरं, मला बघू दे जरा कुणाकडे किती पैसे, किती पैका शिल्लक राहिलं. सगळा व्यवहार पाहिला आणि हिशोब केल्यानंतर बराच भाग लोकांकडून यायचा आहे. पण अशा परिस्थितीमध्ये लोकांना मागणं उचित नाही. अंतकरण दयेनं परिपूर्ण झालं. तुकोबरायांनी कान्होबरायांना सांगितलं, ए कान्हा, या सगळ्या हिशोबाच्या वया इंद्रायणी मातेला विसर्जित करायच्या, या सगळ्या अर्पण करायच्या, घरामध्ये काही ठेवायचं नाही. कान्हा महाराज म्हणले, दादा, मला मुलं बाळ आहेत, मला लागेल बरं का धन, तुम्हाला नसेल लागणार. क्रांती झाली, कारण कान्होबा महाराजांना अर्जुन भजनानंदाचा नाद लागलेला नव्हता. कान्होबा महाराजांचा वाटा काढून दिला तुकोबरायांनी आणि स्वतःच्या वाट्याला जेवढा पैका येणार होता, जेवढं धन येणार होतं, तेवढ्या सगळ्या हिशोबाच्या वह्या
स्वतः नेऊन तुकोबरायाने इंद्रायणी मातेमध्ये विसर्जित केल्या. म्हणून आम्हाला स्वाभिमानानं म्हणावंसं वाटतं, जगाच्या पाठीवर शेतकऱ्याची पहिली कर्ज माफी केली असेल ती आमच्या तुकाराम महाराजांनी, बाकी नंतर कोणी केली आम्हाला घेणं देणं. स्वाभिमान आहे बाबा, स्वाभिमान. आता खर्चही वाढलेला होता. आता काय करावं? दुष्काळाच्या सावटानं जनावरांचा एक रोग पडला आणि त्यामध्ये तुकोबरायांकडे राहिलेले शिल्लक 4 बैल होते. त्यातले 3 बैल मृत्युमुखी पडले. एक बैल सोबत घेतला आणि त्या ठिकाणी जिजाबाईला सांगितलं, घराकडे लक्ष दे, रुक्मिणीकडे लक्ष दे, आता मी जरासा व्यवहार करतो. आणि म्हणून काही लोकांच्या संगतीने कोकण भागामध्ये मिरच्यांचा व्यवसाय करताना बैल घेऊन त्या व्यापाऱ्यांच्या सोबत तुकोबरायांनी आपल्या जीवनातला पहिला प्रवास केला. आणि पहिल्या प्रवासामध्ये तुकोबरायांचा एक अभंग उदयाला आला, हेची थोर भक्ती आवडते देवा. हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा. संकल्प हे